संभाजी महाराजांना औरंगजेबाकडे कोणी पकडून दिले होते. संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने स्वराज्याच्या चारही बाजूंनी सापळा रचला होता. 1681 ते 1688च्या दरम्यान अखेर औरंगजेबाला एकही किल्ला जिंकून घेता आला नव्हता. जे काही 2-4 किल्ले त्याच्या ताब्यात गेले तेही त्याच्या लाललुचपतीच्या बळावरच. संभाजीस हरवता येईना तेव्हा औरंगजेबाने आपल्या डोक्यावरची पगडी काढून त्याने जमिनीवर पटकन आपटली होती. तो एवढा पिसाळला होता की आता संभाजीस पकडल्याशिवाय किंवा त्या महाराजांना ठार केल्याशिवाय ही पगडी डोक्यावर घालणार नाही अशी त्याने शपथच घेतली होती. ही त्याची शपथ होती. त्याने जंग पछाडले पण संभाजी महाराज काही त्याच्या हाती लागेना. तेव्हा त्याने स्वराज्याची मोहीम बाजूला ठेवून आपला एकच मोर्चा, तो म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकण्याची खटपट सुरू केली. आणि अवघ्या 1 वर्षातच त्याने ती घशात सुद्धा घातली. तोवर संभाजी महाराजांनी भडोच राजस्थानपासून मद्रासच्याही पुढे चित्रनापल्ली पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता. एवढा भीम पराक्रम गाजविणारा राजा संभाजी स्वराज्यातील स्वार्थ आणि स्वराज्यद्रोही माणसांमुळेच औरंग्याच्या जाळ्यात अडकला होता. त्यात प्रामुख्याने प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, गणोजी शिर्के, येसाजी व सिदोजी फर्जत हे हिरोजी फर्जत यांचे भाऊ होत. यांच्या कट कारस्थानामुळेच संभाजी महाराज सापडल्या गेले. यांच्याबद्दल संशय येताच संभाजी राजांनी येसाजी व सिदोजींचा कडेलोट केला होता व मानाजी आणि प्रल्हाद पंतास तुरुंगात टाकले होते. पण त्याच वेळी गणोजी शिर्के हे संगमेश्वराकडे पळून गेला आणि त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजीराजे संगमेश्वराकडे गेले आणि शिर्के तिथूनही पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र दुर्दैवाने संभाजीराजे कवी कलश हे आणखी 24 मावळ्यांसह जखमी झाले आणि वचन कैद झाले. म्हालोजी घोरपडे हे सेनापती धारातीर्थ पडले तर त्यांचा मुलगा संताजी घोरपडे हा वचन खंडो बल्लाळ चिटणीस हा रायगडकडे पळून गेला. अशा प्रकारे औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केले होते. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.